हातकणंगले तालुक्यातील वाठारतर्फ वडगाव इथल्या गायरान गट क्रमांक 113 ब या 10 एकर जमिनीपैकी 7.5 एकर जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना विचारात न घेता अंबप इथल्या श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला 30 वर्षाच्या भाडे करार पट्ट्यानं देण्यात आली आहे। मात्र ही जमीन देताना ग्रामस्थांना विश्वासात घेतलं गेलं नाही किंवा याची कोणतीही कल्पना दिली गेली नसल्याचा आरोप करण्यात येतोय। यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी अधिकारी मॅनेज झाल्याचा आरोपही वाठार ग्रामस्थांमधून होतोय। त्यामुळे या गायरान जमिनीचा भाडेपट्टा आदेश रद्द करण्याची मागणी होतीये। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। यावर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी झाली। याबाबत आता पुढील सुनावणी 9 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे होणार आहे। मात्र हा भाडे करार रद्द करण्यात यावा अशी मागणी सरपंच सचिन कांबळे यांनी केली आहे। आमच्या वाठारमध्ये बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप या संस्थेनं 113 ब या जागेमध्ये 7.5 एकर तब्बल 30 वर्षाचा भाडेपट्टा करून जो घेतलेला आहे हा चुकीच्या पद्धतीनं बोगस कागदपत्राचा घेतलेला आहे। त्याच्यासाठी आमच्या गावाचं जन आंदोलन जे चालू आहे त्या आंदोलनाचा पहिला भाग म्हणून आम्ही त्या आदेशाची होळी केली। दुसरा भाग म्हणून आम्ही 15 ऑगस्ट दिवशी पासून आज तारखेअखेर साखरी उपोषणाला आम्ही गाव बसलेला आहे। तर इथून पुढं आम्हाला आज कलेक्टर साहेबांनी ह्याच्यासाठी कागदपत्राची तपासणी करून जे काय असेल ते निर्णय घेण्यासाठी आज आम्हाला इथं बोलवलं होतं। पण आज त्याने आम्हाला 9 तारखेच्या निर्णय घेऊया असं सांगितलेलं आहे आणि त्या संदर्भात आम्ही 9 तारखेला येणार आहे। त्याच्या दरम्यान जो काय आमचं आंदोलन चालू आहे हे आंदोलन कायमपणे असंच चालू राहील। साखरी उपोषणाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा खून करत त्यांनी आमच्या निवेदनाचं रूपांतर त्यांच्या सुमोटो कायद्याचा किंवा त्यांच्या जिल्हाधिकारी पदाचं जे काय अधिकार आहेत त्याचा वापर करून याच्या सुनावण्या लावलेल्या आहेत। म्हणजे तारीख पे तारीख इथनं पुढं गावानं तारखा खेळत बसायच्या का? ह्याच्यात न्याय कधी मिळणार हा आमच्या समोरचा आजचा सगळ्यात मोठा सवाल आहे। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर हे प्रकरण निकालात काढून आमच्या गावाची गट नंबर 113 ब ही जमीन पूर्ववत गायरान सदरी नोंद करून आमच्या गावाच्या ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्यावी असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे। या भाडेपट्टा आदेशाची सर्व कागदपत्रे बोगस आणि दबावतंत्राचा वापर करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून बनवली आहेत। ज्यावेळी ही गायरान जमीन मिळावी असा अर्ज ग्रामपंचायतीकडे आला होता तो ग्रामपंचायतीनं फेटाळला होता। तरीही ही जागा त्यांना देण्यात आली आहे। त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच त्यांनी प्रश्न उपस्थित केलेत।